नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येत आहे। दररोज आपण झूम ॲप, गुगल मीट च्या द्वारे नवनवीन संकल्पना समजून घेत आहोत। परंतु शिक्षण किंवा संकल्पना अधिकाधिक प्रभावीपणे तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून YouTube व्हिडिओच्या माध्यमातून प्राथमिक आर्थिक क्रिया ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना तुमच्या समोर घेऊन येत आहे। महाराष्ट्र राज्याचा शिक्षण विभाग अतिशय प्रभावीपणे शिक्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे। महाराष्ट्र राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्डाने घालून दिलेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार आपण हा अभ्यासक्रम शिकतो आहोत। चला तर मित्रांनो, आज आपण प्राथमिक आर्थिक क्रिया, प्रायमरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज या प्रकरणाला सुरुवात करूया। मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्राथमिक आर्थिक क्रिया या घटकाची सामान्य माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे। अगदी दिशा, खंड, महासागर, विषुववृत्त, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, जमिनीचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण, नकाशा, त्याचं विश्लेषण, त्यावर विचारलेले प्रश्न याचा अभ्यास केलेला आहे। आज प्रत्यक्ष या ज्या प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत या समजून घेण्याचा प्रयत्न करूया। वेगवेगळ्या शैक्षणिक साधनांचा वापर करून प्रभावीपणे सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे। प्राथमिक आर्थिक क्रिया: शिकार, फळे व कंदमुळे गोळा करणे, लाकूड तोड, मासेमारी, पशुपालन, खाणकाम, शेती या आहेत। त्याची पहिली प्राथमिक आर्थिक क्रिया जी आहे ती शिकार आपण पाहणार आहोत। पहिली प्राथमिक आर्थिक क्रिया शिकार जी आहे ती शिकार ही प्राथमिक आर्थिक क्रिया आपण पाहणार आहोत। ही शिकार ही प्राथमिक आर्थिक क्रिया पाहत असताना आपल्याला प्राचीन काळामध्ये त्या ठिकाणी जावं लागेल। मानवाच्या उत्क्रांतीपासून आज तागायत मानव शिकार करतो आहे, परंतु त्याचं स्वरूप हे बदलतं आहे। आज शिकारीवर अनेक देशांमध्ये त्या ठिकाणी निर्बंध आहेत, कारण प्राण्यांच्या अनेक प्रजाती ह्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि म्हणून कडक निर्बंध या शिकारीच्या संदर्भामध्ये जगामध्ये घातलेले आपल्याला दिसून येतात। असं जरी असलं तरी आजही काही आदिवासी जमाती त्या ठिकाणी शिकार हा व्यवसाय करताना आपल्याला दिसून येतात। नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण ते पाहणार आहोत। या ठिकाणी दिसणारा एस्किमो ही जी जमात आहे जगामधली, बर्फाच्छादित प्रदेशामध्ये राहणारी, नॉर्थ पोल म्हणजे अलास्का, ग्रीनलँड, सायबेरियाच्या काही भागामध्ये एस्किमो ही आदिवासी जमात तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते। बर्फाच्छादित प्रदेश या ठिकाणी असलेला तुम्हाला दिसतो आहे। इग्लू नावाचं निवासस्थान त्या ठिकाणी दिसत आहे। विषुववृत्तीय सैवात घनदाट जंगलातील पिग्मी लोक, आदिवासी जमात जी आहे ती या चित्रामध्ये तुम्हाला दिसते आहे। सेंटिनल अंदमान निकोबार द्वीपसमूहामध्ये असलेली आदिवासी जमात, त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिका या खंडातील बुशमय नावाची आदिवासी जमात तुम्हाला दिसते आहे। विद्यार्थी मित्रांनो, बारीक निरीक्षण केल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की ही आदिवासी जमात आजही शिकारीच्या माध्यमातून आपली उपजीविका करत आहे।
त्यानंतर जर आपण या आदिवासी जमातींचा अभ्यास केला, निरीक्षण केलं, तर एक गोष्ट लक्षात येईल की चरितार्थापुरताच व्यवसाय ही लोक त्या ठिकाणी करताना दिसून येतात. तुम्हाला तुमच्या क्रमिक पुस्तकामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे, शोधा पाहू आंतरजालाच्या आधारे वन्यजीव संरक्षण अधिनियमाविषयी माहिती मिळवा. आंतरजाल म्हणजेच इंटरनेट आणि इंटरनेटवर अशा प्रकारची हा जो अधिनियम आहे, या अधिनियमाची माहिती उपलब्ध आहे. तर ती आपण नेटवर जाऊन, आंतरजाल म्हणजे इंटरनेट, नेटवर जाऊन त्या ठिकाणी शोधली पाहिजे. नुसतं आंतरजालावर जाऊन म्हणजेच इंटरनेटवर जाऊन अधिनियमाविषयी माहिती मिळवू नका. तर त्या ठिकाणी ही तर माहिती मिळवाच, परंतु वेगवेगळ्या आदिवासी जमाती ज्या काही त्या ठिकाणी शिकार हा व्यवसाय करतात त्यांचीही माहिती संग्रहित करा. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी आर्थिक क्रिया पाहिजे आहे, फळे व कंदमुळे गोळा करणे. त्याचं तुमच्या क्रमिक पुस्तकामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला स्लाइड मध्ये दिसत आहे की 4.1 ही जी आर्थिक क्रिया आहे, या 4.1 आर्थिक क्रियेवर काही चित्र तुम्हाला दाखवलेली आहेत आणि त्या चित्राच्या खाली काही प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. वरील चित्र कशाचे आहे ते ओळखा. या वस्तू कशापासून बनवलेल्या आहेत किंवा कशापासून बनवल्या जातात. या वस्तूंसाठी लागणारा कच्चा माल कुठून मिळवला जातो. हा कच्चा माल मिळवणाऱ्या व्यवसायास काय म्हणतात. अशा प्रकारचे 4 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. या 4ही प्रश्न जर चित्राचं निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी त्याची उत्तरं तुम्ही देऊ शकता. मध गोळा करणे, टर्पेंटाईनची निर्मिती, पत्रावळी, दोरखंड तयार करणे, झाडू निर्मिती, वेगवेगळ्या प्रकारचे हस्तकला अलंकार तयार करणं, औषधी वनस्पती गोळा करणं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, कोणतीही प्रक्रिया न करता हा निसर्गतः उपलब्ध असलेल्या कच्च्या मालापासून हे गोळा केलं जातं. तिसरं प्रश्नाचं उत्तर आहे वनांमधून. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे वन्य पदार्थ गोळा करणे आणि वनसंकलन. ह्या ज्या प्राथमिक आर्थिक क्रिया आहे, या प्राथमिक आर्थिक क्रिया त्या ठिकाणी या स्लाइडचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल. सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. त्याच्यानंतर हा व्यवसाय वनांवर आधारित असून जगातील अनेक लोक तुम्हाला माहिती आहे की हा व्यवसाय करतात. वनातील फळे, कंदमुळे, फुले, पाने, औषधी वनस्पती गोळा करून आपला उदरनिर्वाह चालवतात. याशिवाय झाडापासून मिळणारा डिंक असेल, राळ असेल, लाख असेल, मध असेल, मेण असेल, यासारखे पदार्थ गोळा केले जातात. खैरापासून कात तयार करण्यासारखा व्यवसाय केला जातो. बाजारपेठेत मोठी मागणी असणारे व्यापारी तत्वावर या व्यवसायामध्ये संकलन केलं जातं. विषुवतीय प्रदेशातील जंगले अत्यंत दाट तुम्हाला असलेली दिसून येतील. 0° अक्षरवृत्तापासून लगतच्या प्रदेशामध्ये ही जंगलं त्या ठिकाणी पसरलेली दिसतील. अत्यंत दाट व सदाहरित अशा प्रकारची असतात. असं जरी असलं तर त्या या ठिकाणी असणारे रोगट अशा प्रकारचं, दमट अशा प्रकारचं हवामान, सरपटणारे असंख्य प्राणी, कीटक आणि बारमाही पर्जन्य म्हणून या प्रदेशात वस्तू गोळा करण्याचा व्यवसाय व्यापारी तत्वावर त्या ठिकाणी करता येत नाही. मुख्य बाजारपेठेपासून हा प्रदेश दूर असल्याने त्याचा विकास त्या ठिकाणी होताना
दिसून येत नाही. त्याच्यानंतर तिसरी प्राथमिक आर्थिक क्रिया आहे. त्या तिसऱ्या प्राथमिक आर्थिक क्रियेचा अभ्यास करत असताना तुमच्या नकाशामध्ये त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, प्रकरणाच्या सुरुवातीलाच हा नकाशा तुम्हाला दिलेला आहे आणि या नकाशाचा विचार करत असताना तर या नकाशाचा विचार करत असताना प्रामुख्याने या नकाशामध्ये सगळ्या प्राथमिक आर्थिक क्रिया ज्या आहेत, शेती असेल, पशुपालन असेल, मासेमारी असेल, खाणकाम आहे, लाकूडतोड आहे, त्या दिलेल्या आहेत. आपण आता लाकूडतोड हा प्राथमिक आर्थिक क्रिया तिसरी जी आहे ती पाहणार आहोत. ती पाहत असताना प्रामुख्याने जर तुम्ही विचार केला तर 4.1 या नकाशाचे निरीक्षण करा. म्हणजे तुमच्या प्रकरणाच्या सुरुवातीला जो नकाशा दिलेला आहे त्याचं निरीक्षण करा आणि त्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला प्रश्न आहे, मोसमी हवामानाच्या प्रदेशामध्ये लाकूडतोड व्यवसाय कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात केला जातो? मोसमी हवामान प्रदेश म्हणजेच भारतीय उपखंड किंवा त्या लगतचे जे प्रदेश आहेत त्यांचा समावेश होतो. त्या ठिकाणी हिमालय पर्वत क्षेत्र, ईशान्य भारत, आग्नेय आशिया आणि वायव्य आफ्रिका या प्रदेशांचा, मोसमी हवामानाच्या प्रदेशाचा समावेश त्याच्यामध्ये होतो. हा व्यवसाय या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या भागात लाकूडतोड व्यवसाय केला जातो? ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनारी क्षेत्रात तसेच पूर्वेकडील प्रदेशामध्ये लाकूडतोड व्यवसाय केला जातो. या नकाशाचं निरीक्षण जर तुम्ही केलं तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, ऑस्ट्रेलिया खंडामध्ये त्या ठिकाणी हा लाकूडतोडीचं चिन्ह तुम्हाला दाखवलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनारी क्षेत्रात तसेच पूर्वेकडील प्रदेशात या ठिकाणी पहा, ऑस्ट्रेलियाचा पूर्वेकडील प्रदेश जो आहे तो पूर्वेकडील प्रदेश तुम्हाला दिसतो आहे, दक्षिणेकडील प्रदेश तुम्हाला दिसतो आहे. या दक्षिणेकडील प्रदेशाचा आणि पूर्वेकडील प्रदेशाचा विचार त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, आफ्रिका खंडाच्या कोणत्या भागात लाकूडतोड व्यवसाय आढळत नाही, त्याचे कारण काय असावे? आफ्रिकेच्या पूर्व व मध्य भागात सहारा वाळवंट, कलहरी वाळवंट, दुर्गम प्रदेश, पाण्याचे दुर्भिक्ष आणि वाळवंटी प्रदेश असलेल्या अनेक समस्या, पूर्व आणि मध्यम भाग जो आहे आफ्रिका खंडाचा, हा पहा आफ्रिका खंड इथं आहे. आफ्रिकेचा पूर्व भाग आणि ह्या मध्य भागामध्ये लाकूडतोड व्यवसाय त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नाही. पूर्व भाग या ठिकाणी आहे आणि मध्य भागात लाकूडतोड व्यवसाय त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. इकडे पश्चिमेकडील भागात लाकूडतोड व्यवसाय थोडासा विकसित झालेला त्या ठिकाणी दिसतो. परंतु या ठिकाणी असलेलं सहाराचं वाळवंट, या ठिकाणी असलेलं सहाराचं वाळवंट सहारा वाळवंट, कलहरी वाळवंट आणि दुर्गम प्रदेश, पाण्याचं दुर्भिक्ष यामुळे आफ्रिका खंडाच्या या भागामध्ये लाकूडतोड व्यवसाय आढळत नाही. लाकूडतोड व अक्षांश वृत्तामधील संबंधावर टिप लिहा. उत्तर गोलार्धात 60° अक्षवृत्तालगत लाकूडतोड व्यवसायाचा विकास झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. 60° अक्षवृत्ता जवळ जो आहे तो विकास झालेला या ठिकाणी दिसून येतो. हे पहा, नकाशाचं निरीक्षण केल्यानंतर 60° अक्षवृत्ताचा प्रदेश जो दिसतो उत्तर गोलार्धामध्ये, तर या ठिकाणी लाकूडतोड व्यवसाय हा विकसित झालेला त्या ठिकाणी दिसून येतो. 60° अक्षवृत्ताच्या प्रदेशामध्ये 60° अक्षवृत्ताच्या प्रदेशामध्ये हा व्यवसाय विकसित झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढची स्लाइड जी आहे ती पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून आपण समजून घेऊया.
विषुवतीय प्रदेशात लाकूड तोड व्यवसायाचा व्यापारी तत्वावर विकास झालेला नाही, हेही त्या ठिकाणी लक्षात घ्या. विषुवतीय प्रदेश हा दुर्दैव आहे. तसेच विषुवतीय प्रदेशात प्रतिकूल अशा प्रकारचं हवामान आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सरपटणारे प्राणी त्या ठिकाणी विषुवतीय अरण्याच्या प्रदेशामध्ये तुम्हाला दिसून येतील. दलदलीचा प्रदेश आहे. अनेक प्रकारचे वृक्ष, मिश्र वृक्ष त्या ठिकाणी आहे. कठीण आणि जड लाकूड आहे. बाजारपेठेपासून दूर अंतरावर तो असल्यामुळे या विषुवतीय अरण्याच्या प्रदेशामध्ये लाकूड तोड व्यवसाय विकसित झालेला आपल्याला दिसून येत नाही. तर ही स्लाइड पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की ह्या नकाशावर आधारित 5 प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेले आहेत. 5 प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी पाच प्रश्न नकाशाच्या आधारे त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेले आहेत. हे 5 प्रश्नांचा विचार आपण त्या ठिकाणी केलेला आहे. ते 5 प्रश्न तुम्हाला समजले असतील. नकाशा सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर हे अतिशय सोपे प्रश्न तुम्हाला आणि त्याची उत्तरं तुम्हाला देता येतील. इतर लाकूड तोड व्यवसाय करणारा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानव तुम्हाला दिसत आहे. त्याचेही निरीक्षण करा आणि नेक्स्ट स्लाइडकडे आपण वळणार आहोत. विषुवतीय अरण्याच्या प्रदेशात लाकूड तोड व्यापारी तत्वावर त्या ठिकाणी विकसित झालेली नाही, त्याची कारणे मी तुम्हाला सांगितली. त्याच्यानंतर जगातील विविध वनातील लाकूड तोड व्यवसाय जर तुम्ही पाहिला तर हा व्यवसाय आणि त्या संदर्भामध्ये तुम्हाला विचारलेला जो चार्ट आहे तो चार्ट तुम्हाला या क्रमिक पुस्तकामध्ये भरायला सांगितलेला आहे. तो देखील आपण भरणार आहोत. चार्टचा विचार जर केला तर 4 रकाने या चार्टमध्ये आहेत. वनांचा प्रकार आहे, प्रदेश आहे, वनांची वैशिष्ट्ये आहेत, लाकूड तोड व्यवसायाची वैशिष्ट्ये आहेत. असे 4 रकाने आहेत. पहिला रकाना जो आहे तो तुम्हाला पुस्तकामध्ये त्या ठिकाणी सोडवून दिलेला आहे. विषुवतीय सदाहरित वने, त्याचा प्रदेशाचा जर विचार केला तर दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीचं खोरं, आफ्रिका खंडातील कांगो नदीचं खोरं, त्याच्यानंतर आफ्रिकेचा पश्चिम भाग, आग्नेय आशिया, मलेशिया, पापुआ न्यू गिनी या प्रदेशाचा समावेश होतो. या वनांची वैशिष्ट्ये जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिली तर घनदाट वने तुम्हाला दिसून येतील. त्या ठिकाणी एका छोट्या क्षेत्रात अनेक प्रकारच्या वृक्षांच्या जाती म्हणजे मिश्र वृक्ष प्रकार त्या ठिकाणी दिसून येईल. या प्रदेशामध्ये मिळणारं लाकूड जे आहे ते कठीण आहे, वनांची दुर्गमता आहे, रोगट अशा प्रकारचं हवामान आहे. तर ही या वनांची वैशिष्ट्ये सांगता येतील. लाकूड तोड व्यवसायाची वैशिष्ट्य त्या ठिकाणी तुम्हाला सोडून दिलेली आहेत. वने दाट असल्याने वनात जाणे अवघड, वाहतुकीच्या त्या ठिकाणी समस्या आहेत. पारंपरिक पद्धतीने लाकूड तोड या वनांमध्ये केली जाते. एकाच ठिकाणी अनेक प्रकारचे वृक्ष असल्यामुळे वनतोड किंवा लाकूड तोड करणं त्या ठिकाणी कठीण होऊन बसतं. व्यावसायिक दृष्ट्या ही लाकूड तोड किफायतशीर नाही. सरपटणारे प्राणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कीटक आहेत आणि यांचा उपद्रव त्या ठिकाणी होत असतो. कठीण लाकूड असल्याने त्या ठिकाणी मागणी कमी आहे, कारण जगामध्ये मृदू लाकडाला मागणी जास्त असते, कठीण लाकडाला त्या ठिकाणी मागणी कमी असते. अशा प्रकारची पहिली जो चार्ट आहे, पहिला विषुवतीय सदाहरित वनांचा भाग जो आहे तो तुम्हाला तुमच्या क्रमिक पुस्तकामध्ये सोडून दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग जो आहे उष्णकटिबंधीय मान्सून पानझडी वने, हा जो भाग आहे हा तुम्हाला त्या ठिकाणी भारतीय उपखंड, मलेशिया, इंडोनेशिया, आग्नेय आशिया, म्यानमार या प्रदेशामध्ये दिसून येतो. वनांची वैशिष्ट्ये मिश्र वनप्रकार आहे. कोरडे ऋतूत पानगळ औषधी वनस्पती त्या ठिकाणी तुम्हाला आढळून येतील. काटेरी झाडे त्या ठिकाणी आढळून येतील. आर्थिक व व्यापारी दृष्ट्या ही वनं जी आहेत ती उपयुक्त आहे.
जंगल संपत्ती ही सुप्तावस्थेत आढळलेली त्या ठिकाणी दिसून येतात. वने ही मुख्यतः वस्तीपासून दूर आहेत. विखुरलेली अशा प्रकारची वनं या परिसरात तुम्हाला दिसून येतील. त्याच्यानंतर पुढचा कॉलम आहे समशीतोष्ण कटिबंधातील पानझडी वने. समशीतोष्ण कटिबंधातील पानझडी वने संयुक्त संस्थानाचा ईशान्य भाग, सायबेरिया, आल्प्स, जपान, चीन, स्पेन, इटली पानझडी वने त्या ठिकाणी असलेली दिसून येतील. रुंद पानाचे व खोल मुळं असलेली वृक्ष त्या ठिकाणी दिसतील. आर्थिकदृष्ट्या व व्यापारीदृष्ट्या उपयुक्त जहाजे, इमारती किंवा फर्निचरसाठी मोठी मागणी या लाकडाला त्या ठिकाणी असते आणि म्हणून लाकूड तोड व्यवसाय जो आहे तो त्या ठिकाणी विकसित झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचा आहे समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णी वने. हिमालय पर्वत उतारावर, अर्जेंटिना आणि चिलीच्या दक्षिण भागात, उत्तर अमेरिकेतील अलास्का पासून कॅनडातील सेंट लॉरेन्स नदीच्या मुखापर्यंत, नेव्हिडियापासून त्या ठिकाणी सायबेरियापर्यंत हा प्रदेश पसरलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर विषम हवामान, उंच झाडं, मोठे खोड व वरच्या बाजूस निमुळत्या आकाराचे आणि तेलकट वृक्ष या प्रदेशामध्ये दिसून येतात. मृदू लाकूड, उद्योगात मागणी, लाकूड तोड सुलभ आणि आधुनिक तंत्राचा वापर ही वैशिष्ट्ये तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येतील. अशा प्रकारे हा चार्ट जो आहे तो तुम्हाला पुस्तकामध्ये निरीक्षण करून त्या ठिकाणी भरता येईल. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं आहे की वनांमध्ये चालणाऱ्या अनेक व्यवसायापैकी लाकूडतोड हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. वनस्पतीच्या बदलत्या स्वरूपानुसार आपण पृथ्वीवरील प्रदेशांचे वनप्रदेश जे आहे त्या वनप्रदेशांचं वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशामध्ये वर्गीकरण त्या ठिकाणी करतो. त्या ठिकाणी उष्णकटिबंधीय सदाहरित वनं असतील, उष्णकटिबंधीय पानझडी वनं असतील किंवा मोसमी हवामान प्रदेशातील विरळ वनं असतील, सूचीपर्णी वनक्षेत्र असेल, तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये या प्रत्येक वनामध्ये तुम्हाला दिसून येतील. उष्णकटिबंधीय सदाहरित वनांतील वृक्षांचं लाकूड जर तुम्ही पाहिलं तर हे अतिशय टणक अशा स्वरूपाचं असतं. ही वनं इतकी घनदाट असतात की त्या ठिकाणी व्यापारी तत्वावर लाकूड तोड करणं किंवा व्यापारी तत्वावर लाकूड तोड व्यवसाय विकसित करणं अवघड आहे. त्या ठिकाणी अशा प्रकारचा व्यवसाय विकसित होऊ शकत नाही. उष्णकटिबंधीय पानझडी किंवा मोसमी हवामान प्रदेशातील वनं जर तुम्ही पाहिली तर ती विरळ स्वरूपाची त्या ठिकाणी असतात, विखुरलेली असतात. तळाशी अनेक झाडं झुडपं त्या ठिकाणी वनामध्ये उगलेली आपल्याला दिसून येतात. ही वने दाट वस्तीच्या प्रदेशाच्या सानिध्यात असल्याने या वनातील जमिनी मोठ्या प्रमाणात शेतीखाली त्या ठिकाणी आणलेले आपल्याला दिसून येतात आणि म्हणून ही वनं जी आहेत ही वनं त्या ठिकाणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत किंवा नष्ट होण्याची भीती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. सूचीपर्णी वनक्षेत्रात एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशामध्ये त्या ठिकाणी उगवलेले आपल्याला दिसून येतात. हे वृक्षांचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर सरळ अशा प्रकारचे उंच वाढलेले वृक्ष, मऊ अशा प्रकारचं लाकूड या ठिकाणी मिळतं आणि म्हणून लाकूड तोड व्यवसायासाठी सूचीपर्णी वनक्षेत्र जे आहे ते उपयुक्त आहे. सर्वात जास्त व्यापारी तत्वावर लाकूड तोड व्यवसाय जो आहे हा सूचीपर्णी वनांच्या प्रदेशामध्ये केला जातो. आज जगात लाकूड विविध कारणांसाठी अतिशय उपयुक्त असल्यामुळे प्रचंड प्रमाणात लाकूड तोड त्या ठिकाणी जगामध्ये केली जाते. त्यामुळे जगातील वनांचं प्रमाण जर तुम्ही पाहिलं तर हे झपाट्याने कमी होत आहे आणि याचा परिणाम म्हणून पर्यावरण संदर्भाच्या अनेक समस्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, संकल्पना शिकत असताना वनावर आधारित हा लाकूडतोड व्यवसाय जो आहे या लाकूडतोड व्यवसायामुळं मानव जो अतिरेकी अशा प्रकारची वृक्षांची तोड करत आहे त्यामुळं त्या ठिकाणी पर्यावरणाच्या संदर्भामध्ये अनेक समस्या भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतात.
नव्हे ही गंभीर बाब त्या ठिकाणी मानवाच्या दृष्टीनं आहे. निर्विलीकरणाचा तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये एक कृती करायला सांगितलेली आहे. निर्विलीकरणाचा पर्यावरणावर, प्राण्यावर, पक्ष्यावर आणि मानवावर कोणता परिणाम होतो याची यादी तयार करा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, निर्विलीकरण म्हणजे काय? तर निर्विलीकरण म्हणजे वृक्षतोड. मोठ्या प्रमाणावर जी वृक्षतोड त्या ठिकाणी होत आहे, त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो, प्राण्यांवर काय परिणाम होतो, पक्ष्यांवर काय परिणाम होतो, मानवावर काय परिणाम होतो, याची तुम्ही तुमच्या वहीमध्ये यादी तयार करायची आहे. विचार करा. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आज जगामध्ये खूप चर्चा त्या ठिकाणी चालू आहे. प्राण्यांवर त्याचा परिणाम होत आहे, पक्ष्यांवर त्याचा परिणाम होत आहे, मानवावर या लाकूडतोडीचा परिणाम, वृक्षांची तोड जी आहे त्याचा परिणाम होत आहे. आणि म्हणून तुम्ही या 4 घटकावर कोणकोणता परिणाम होत आहे त्याची तुमच्या वहीमध्ये यादी तयार करा. सोपं काम त्या ठिकाणी आहे. कलेक्शन करा वेगवेगळ्या माहितीचं, नेटचा उपयोग करा किंवा क्रमिक पुस्तकांचा, संदर्भ ग्रंथांचा उपयोग करा आणि या 4 मुद्द्यावर विचार करून यादी त्या ठिकाणी तयार करा. त्यानंतर मासेमारी हा घटक आपण पाहणार आहोत. मासेमारी जगामध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी केली जाते. आधुनिक काळामध्ये काही देशांची अर्थव्यवस्था देखील मासेमारी या व्यवसायावर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. जगातल्या बहुतेक लोकांचं प्रमुख अन्न हे मासेमारी किंवा मासे हे आहे. आणि म्हणून मासेमारीच्या माध्यमातून परकीय चलन जगामध्ये अनेक देश त्या ठिकाणी मिळवताना आपल्याला दिसून येतात. तुम्हाला तुमच्या क्रमिक पुस्तकामध्ये मासेमारी ही जी प्राथमिक आर्थिक क्रिया आहे त्या प्राथमिक आर्थिक क्रियेमध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. ग्रँड बँक मासेमारी क्षेत्र उत्तर अमेरिका खंडाच्या कोणत्या किनाऱ्यावर आहे? त्याचं उत्तर आहे पूर्व किनाऱ्यावर. हे ग्रँड बँक नावाचं मासेमारी क्षेत्र जे आहे ते आहे. ग्रँड बँक मासेमारी क्षेत्र पूर्व किनाऱ्यावर त्या ठिकाणी आहे. दुसरा प्रश्न आहे, युरोप खंडाच्या डॉगर बँक क्षेत्रात मासेमारी मोठ्या प्रमाणात का होत असावी? तर त्याचं कारण तुम्हाला सांगता येईल. विस्तीर्ण अशा प्रकारची समुद्रगुड जमीन, मासेमारी क्षेत्र जे त्या ठिकाणी आहे ते मोठं आहे. मासेमारी क्षेत्र मोठं असल्या कारणानं त्या ठिकाणी अशा प्रदेशामध्ये मासेमारी क्षेत्र मोठं असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर मासेमारी करणं शक्य होतं. दंतूर किनारपट्टी आहे. प्लवंगाचा भरपूर पुरवठा त्या प्रदेशामध्ये होतो. शीत व उबदार हवामान आहे. विविध प्रकारच्या माशांच्या प्रजाती तुम्हाला दिसून येतील. हा डॉगर बँक जे क्षेत्र आहे, मत्स्य क्षेत्र, ते विकसित देशांमध्ये असल्यामुळं विकसित देशांचा देश त्या ठिकाणी त्या डॉगर बँकेचा वापर त्या ठिकाणी करत असल्यामुळं आधुनिक तंत्रज्ञान मासेमारीसाठी त्या ठिकाणी वापरलं जातं. या मत्स्य क्षेत्राचा जर आपण विचार केला तर युरोप सारखी मोठी बाजारपेठ या मत्स्य क्षेत्राला त्या ठिकाणी लाभलेली आहे. युरोप खंडाचा विचार जर केला तर युरोप खंडामध्ये शेतजमीन कमी आहे आणि म्हणून मासेमारी सारखा डॉगर बँक मध्ये केला जाणारा व्यवसाय जो आहे तो व्यवसाय पूरक व्यवसाय म्हणून त्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलिया खंडात कोणत्या भागात मासेमारीचा विकास झालेला आहे? आग्नेय समुद्र किनारा जो आहे त्या ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय समुद्र किनाऱ्यात त्या ठिकाणी मासेमारीचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. आफ्रिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीवर मासेमारीची क्षेत्र का जास्त आहे? कारण त्या प्रदेशामध्ये असलेली अनुकूल अशा प्रकारची भौगोलिक परिस्थिती, शांत समुद्र,
बाजारपेठेची उपलब्धता आणि वनक्षेत्रातून सहज पद्धतीने होणारी लाकडाची उपलब्धता या कारणामुळे आफ्रिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीवर मासेमारीची क्षेत्र जी आहे ती जास्त आहे. ग्रीनलँडच्या दक्षिण किनारपट्टीवर मासेमारी केली जाते. कारण सांगा. कारण त्याचं आहे उत्तर ध्रुवाकडून येणारा त्या ठिकाणी शीतप्रवाह व विषुववृत्ताकडून येणारा उष्ण प्रवाह यामुळे मत्स्य उत्पादनास अनुकूल अशा प्रकारची दक्षिण किनारपट्टी असलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून या दक्षिण किनारपट्टीवर मासेमारी केली जाते. कारण हे दोन्ही प्रवाह एकत्र आल्यामुळे मत्स्य उत्पादनास आवश्यक असणारी किंवा प्लवंकाच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते आणि म्हणून ग्रीनलँडच्या दक्षिण किनारपट्टीवर मासेमारी त्या ठिकाणी केली जाते. त्याच्यानंतर मासेमारी हा प्राथमिक व्यवसायावर अनेक प्राकृतिक आणि मानवी घटकाचा परिणाम होतो ते तुम्हाला माहिती आहे. या व्यवसायाचे सुरुवातीचे स्वरूप उपजीविकेपुरते मर्यादित असले तरी सद्यस्थितीत ही एक महत्वाची प्राथमिक आर्थिक क्रिया आहे. विशेषतः किनारपट्टीच्या प्रदेशाचा जर विचार केला तर या व्यवसायातला अनन्य साधारण महत्व त्या ठिकाणी आहे. म्हणजे जगातील किनारपट्टीचे ज्या देशांना किनारपट्टी समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे अशा प्रदेशामध्ये प्रामुख्याने मासेमारी हा व्यवसाय आणि त्याला असणारे महत्व हे अनन्यसाधारण आपल्याला दिसून येतं. तुम्ही जर मासेमारी व्यवसायास अनुकूल असलेली भौगोलिक परिस्थिती त्या ठिकाणी घटक जर पाहिजे तर ते समुद्राचा असा भाग की जो 200 मीटरपेक्षा कमी खोल आहे अशा उथळ समुद्रास भूखंड मंच असं म्हणतात. वायव्य पॅसिफिक महासागरातील चीन जवळ असलेली ओकोसस ही जी भूखंड मंच आहे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणजे अशा प्रकारची भौगोलिक परिस्थिती महत्वाची त्या ठिकाणी आहे. उष्ण व थंड सागरी प्रवाहाचा संगम जर तुम्ही पाहिला विशेषतः भूखंड मंचाला होत असल्यास अशा प्रदेशात प्लवंकाची वाढ मोठ्या प्रमाणात होते. प्लवंकाची वाढ मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे त्या ठिकाणी या भागात मोठ्या प्रमाणात माशांची पैदास होते. असे प्रदेश निसर्गतः मासेमारीची क्षेत्र म्हणून प्रसिद्ध येतात. उदाहरणार्थ कुरोशिओ हा उष्ण प्रवाह आणि ओयाशिओ हा थंड प्रवाह जपान जवळ एकत्रित आल्यामुळे या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारे जे आणखी घटक आहेत त्यामध्ये चीन आणि जपान सारख्या काही प्रदेशामध्ये मासेमारीचे पारंपरिक कौशल्य म्हणजे पारंपरिक अशा प्रकारचं कौशल्य उच्च दर्जाचे आहे. त्यामुळे तेथे हा व्यवसाय जास्त वृद्धिंगत झाले आहे. जमिनीची कमतरता, जास्त लोकसंख्या आणि प्रथिनांचा पुरवठा करणाऱ्या इतर अन्न घटकांची टंचाई यामुळे बेट स्वरूपातील देशांना मासेमारीवर अवलंबून त्या ठिकाणी राहावं लागतं. जपान, फिलिपाईन्स त्यामुळे या ठिकाणी हा व्यवसाय परंपरेने आर्थिक व्यवसाय म्हणून विकसित झाला. तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीराला किंवा आपल्या आहारामध्ये प्रथिनांची फार गरज असते. प्रथिनांना फार अनन्यसाधारण महत्व त्या ठिकाणी असतं आणि म्हणून जपान किंवा फिलिपाईन्स सारख्या देशांना इतर जे अन्न घटक आहेत जमिनीची कमतरता आणि त्या तुलनेत असलेली लोकसंख्या याचा जर विचार आपण केला तर त्या ठिकाणी इतर घटकातून ही प्रथिनं त्या ठिकाणी मिळू शकत नाही आणि म्हणून मासेमारी हा व्यवसाय त्या ठिकाणी विकसित झालेला आपल्याला दिसून येतो. इतर व्यवसायाची कमतरता ही या व्यवसायाच्या वाढीस त्या ठिकाणी कारणीभूत असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हा व्यवसाय वाढीस लागलेला दिसून येतो. दंतूर किनारे उत्तम बंदराच्या निर्मिती सहाय्यक त्या ठिकाणी ठरतात. उच्च अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये मासे हा नाशवंत पदार्थ सहज साठवता येतो. उष्णकटिबंधात मात्र त्यासाठी शीतगृहांची सोय करावी लागते. किनारपट्टीपासून वनप्रदेश जवळ असल्याने जहाजबांधणी व्यवसायासाठी लाकूड सहज उपलब्ध होतं. म्हणजे असे अनेक घटक त्या ठिकाणी मासेमारी व्यवसायासाठी अनुकूल
त्या ठिकाणी ठरतात, हे घटक परिणाम करतात. या ठिकाणी तुम्हाला आधुनिक बोटींच्या साहाय्याने कशा पद्धतीने मासेमारी केली जाते याचे काही चित्र तुम्हाला दाखवलेली आहे. त्या चित्रांचा देखील आपण निरीक्षण करायचं आहे. हे एक चित्र आहे. त्याच्यानंतर दुसरं चित्र जे आहे, या प्रचंड प्रमाणावर मासेमारी ही केली जाते. आधुनिक बोटी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वेगवेगळ्या कौशल्याचा वापर करून ही मासेमारी समुद्रामध्ये, खोल समुद्रामध्ये त्या ठिकाणी केली जाते. तर जगामध्ये त्या मासेमारीचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे मासेमारी आणि मत्स्यपालन यातील फरक काय, ही आपण या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर हे समजून घेत असताना प्रामुख्याने मासेमारी आणि मत्स्यपालन यातील फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे. मासेमारी जर तुम्ही पाहिलं तर ही निसर्गतः निर्मित आहे, निसर्गतः केली जाऊ शकते. मत्स्यपालन, जर मत्स्यपालनाचा विचार केला तर मत्स्यपालनामध्ये मानवाचा सहभाग, मत्स्य निर्मितीमध्ये मानवाचा सहभाग त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर निसर्गतः मासेमारी ही केली जात असल्यामुळं उदरनिर्वाह स्वरूप मासेमारी जगामध्ये ज्या अनेक लोक मासेमारी करतात, मग नद्यांमध्ये करत असतील, छोट्या छोट्या धरणांमध्ये करत असतील, तर त्याचं स्वरूप हे उदरनिर्वाह स्वरूप असतं. मत्स्यपालनामध्ये त्याचं स्वरूप हे व्यापारी स्वरूप असलेलं आपल्याला दिसतं. या मासेमारीमध्ये निसर्गतः उत्पादन घेतलं जातं पारंपरिक अशा साधनांच्या साहाय्याने. निसर्गतः त्याची वाढ होते, निसर्गतः त्या माशांचं संगोपन त्या ठिकाणी होतं. मत्स्यपालनामध्ये उत्पादन, वाढ, संगोपन हे मानवी प्रयत्नातून त्या ठिकाणी होतं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी उत्पादनासाठी केला जातो, वाढीसाठी केला जातो, संगोपनासाठी केला जातो. त्याच्यानंतर मासेमारीमध्ये पुढचा मुद्दा जर तुम्ही पाहिला तर मानवाला सरळ उत्पादन मिळतं. मानव मासेमारी करण्यासाठी त्या ठिकाणी फारसा प्रयत्नशील नसतो किंवा फार प्रयत्न त्या ठिकाणी करत नाही. परंतु मत्स्यपालनामध्ये त्या ठिकाणी मानवाला उत्पादन वाढीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात. माशांना वेगवेगळ्या प्रकारची खाद्य, वेगवेगळ्या प्रकारची औषधं त्या ठिकाणी उपलब्ध त्या ठिकाणी करून द्यावे लागतात. तर त्याचाही तुम्ही विचार करा. त्याच्यानंतर परंपरागत स्वरूप जुनाट पद्धतीने ही मासेमारी केली जाते. तर मत्स्यपालन जे आहे ते आधुनिक सुविधांचा वापर, शास्त्रीय पद्धतीचा वापर करून मत्स्यपालन केलं जातं. महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागाचे मत्स्यपालनासाठी अनेक प्रोत्साहनपर योजना त्या ठिकाणी आहेत. तसंच शासन अनुदान देखील या मत्स्यपालनासाठी दिलं जातं. आपल्या महाराष्ट्र शासनाचा मत्स्य विभाग त्यासाठी प्रयत्नशील आहे. तुम्ही जर पुण्याला मत्स्य विभागात गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला अगदी बीजापासून, मत्स्य बीजापासून माशाचं संगोपन कशा पद्धतीने करावं याची शास्त्रोक्त माहिती ही दिली जाते. तर याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीनं ही जी ऍक्टिव्हिटी जी आहे ती ऍक्टिव्हिटी तुम्ही पहा. माझा व्हिडिओ आपणास योग्य वाटला, आपल्याला जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. तुम्हाला या सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. परत YouTube व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.